नमस्कार, मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करीत आहे। सध्या महाराष्ट्रामध्ये एक योजनेचं सर्वत्र नाव दिसत आहे, ती म्हणजे लाडकी बहीण योजना। आज आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत कोणत्या फक्त 4 कागदपत्रांच्या आधारावरती आपण लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ शकतो याची सविस्तर माहिती घेणार आहोत। कारण की महाराष्ट्र शासनाने खूप मोठ्या प्रमाणात 2 दिवसापूर्वी कागदपत्रांमधून सूट दिलेली आहे किंवा एखादे जर कागदपत्र नसेल तर त्याऐवजी दुसऱ्याचं पर्याय आपल्या समोर देण्यात आलेला आहे। याच विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राइब करा, त्यासोबत शेजारील बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका। तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। महाराष्ट्र सरकारच्या लाडक्या बहिणींनो, आपल्याला फक्त 4 कागदपत्रांची आवश्यकता असणार आहे। ती जर कागदपत्र नसतील तर त्याची पर्यायी कागदपत्र आपण बघणार आहोत। सर्वप्रथम बघूया की कोणत्या 4 कागदपत्रांची आपल्याला आवश्यकता असणार आहे। सर्वप्रथम सगळ्यात महत्त्वाचं आणि प्रत्येक योजना आणि कामासाठी लागणारं आधार कार्ड। आपलं आधार कार्ड हे मोबाईल नंबरशी लिंक असणे आवश्यक आहे। त्यासोबतच जर आपलं बँक खातं असेल तर त्या बँक खात्यालाही आपलं आधार कार्ड हे जोडलेलं असणं आवश्यक आहे। 2 नंबरचं जे कागदपत्र आहे ते म्हणजे आदिवास म्हणजे डोमासाईल किंवा जन्म प्रमाणपत्र। आता आपण या कागदपत्रांचे पर्यायी कागदपत्र पुढे बघणार आहोत। त्यापूर्वी कागदपत्रांची एकदा लिस्ट बघून घेऊया। सर्वप्रथम आधार कार्ड, त्यानंतर आदिवास म्हणजे डोमासाईल किंवा जन्म प्रमाणपत्राची आवश्यकता असणार आहे। त्यानंतर उत्पन्न म्हणजेच इन्कम सर्टिफिकेट आणि अर्जदाराचे हमीपत्र जे आपल्याला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची डाउनलोड लिंक मिळणार आहे, तेथून आपण डाउनलोड करू शकता। आणि सर्वात शेवटचं आणि महत्त्वाचं ते म्हणजे बँक पासबुक। आता पुढे बघूया कोणत्या कागदपत्रांना कोणकोणती पर्यायी कागदपत्रे देण्यात आलेली आहे। सर्वप्रथम ती महिलेकडे आदिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमासाईल जर उपलब्ध नसेल तर त्या महिलेला कोणकोणते पर्याय उपलब्ध आहेत कागदपत्र सादर करण्याचे तेही बघूया। ती महिला 15 वर्षापूर्वीचं रेशन कार्ड असेल, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, जन्म दाखला या 4 पैकी कोणतेही एक ओळखपत्र प्रमाणपत्र हे आता ग्राह्य धरण्यात येणार आहे। त्यानंतर ज्या परराज्यात जन्मलेल्या किंवा परराज्यातून आलेल्या ज्या महिला आहेत त्यांच्याकरता महाराष्ट्रातील आदिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत पतीचे जन्म दाखला, शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र व आदिवासी प्रमाणपत्र हे आदिवास म्हणजेच डोमासाईल सर्टिफिकेट हे नवऱ्याचं सुद्धा ग्राह्य धरलं जाणार आहे। याची नोंद घ्या। ज्या महिलांनी दुसऱ्या राज्यात जन्म झालेला आहे किंवा दुसऱ्या राज्यातनं लग्न करून त्या महाराष्ट्रात आलेल्या आहेत त्या महिलांनाही आता कागदपत्रांमधून महाराष्ट्र शासनाने अशा पद्धतीने सूट दिलेली आहे। त्यासोबतच 2.5 लाखाचा जो उत्पन्नाचा दाखला अनिवार्य करण्यात आलेला होता त्यामधूनही आता सूट देण्यात आलेली आहे। ज्या कुटुंबाकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाचा दाखला देण्याची आता गरज राहणार नाही, त्यांना त्यातून सूट देण्यात आलेली आहे। त्यासोबतच सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे। आणि जी शेतीची अट घालण्यात आली होती 5 एकर शेतीची, ती अट ही आता शिथिल करण्यात आलेली आहे। त्यासोबत सदर योजनेत लाभार्थी महिलांचे वयोगट 21 ते 60 पहिले होते, आता त्याऐवजी 21 ते 65 वर्ष वयोगट आता करण्यात आलेला आहे। इतकी सोपी आणि सुटसुटीत कागदपत्र आता लाडकी बहीण योजनेत करण्यात आलेले आहेत। आपल्याला फक्त आपल्याजवळ आधार कार्ड असणं आवश्यक आहे। आदिवास जन्म प्रमाणपत्र किंवा पर्यायी जी काही कागदपत्र सांगितली ती उत्पन्न प्रमाणपत्र नसेल तर आपण रेशन कार्ड देऊ शकतात किंवा इतर जी कागदपत्रे सांगितली तीही आपण देऊ शकतात। त्यानंतर अर्जदाराचं हमीपत्र जे आपल्याला फक्त डाउनलोड करून त्याच्यावरती सही करून द्यायचे, ते अर्जदाराचं हमीपत्र या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेलं आहे। त्यासोबत आपल्या पासबुकची झेरॉक्स एवढीच फक्त 4 कागदपत्र आपल्याला फॉर्म भरताना लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरताना लागणार आहेत, याची नोंद घ्यावी। आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल, आपण माहिती असायलाच हवी आहे यूट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा असाल
तर हा यूट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. त्यासोबत शेजारील बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका. अशीच माहिती आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपवरती मिळवण्यासाठी आपण आमचे ग्रुप जॉईन करू शकता, ज्यांची लिंक आपल्याला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.